ऑफ अट्रॅक्शन म्हणजे नेमकं काय? आपण जे बोलतो, जे विचार करतो ते आपल्याला मिळणं म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन. एवढे दिवस निगेटिव्ह करूनच बघितलंय ना, आता 8 दिवस मी सांगते म्हणून पॉझिटिव्ह विचार करून बघा. ही गोष्ट महत्वाची आहे. किंवा जॉब मिळवण्यासाठी सुद्धा लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा मॅनिफेस्टेशन मदत करतं. तुम्ही जर रोज हे सकाळ सायंकाळ 2 वेळा लिहिलं आणि ते फक्त 5 मिनिटं डोळे बंद करून व्हिज्युअलाइज केलं, 100% तुम्हाला ऑफर लेटर तुमच्या हातात येईल. पैसा सांभाळणं ही कला आहे. मग जर तुम्हाला दिलंय तर ते सांभाळता पण येणं गरजेचं आहे. झोपडपट्टीत राहणाऱ्या प्रत्येकाकडे तुम्हाला फोन दिसणार, बऱ्याच जणांकडे आयफोन सुद्धा दिसणार. लोकांना दाखवण्यासाठी जॉब सिक्युअर वाटतो पण तो कम्फर्ट झोन आहे. एक्झॅक्टली. बिझनेस इनसिक्युअर वाटतो पण तिथे रिस्क घेतल्यानंतर तुम्हाला मिळणारा जो सक्सेस आहे तो खूप मोठा आहे. जर आयुष्यामध्ये निवडायचं असेल मॅनिफेस्टेशनसाठी एखादं वाक्य, तर मनी फर्स्ट की पॅशन फर्स्ट? की पैसा माझा सगळ्यात चांगला मित्र आहे. अच्छा. तो माझ्याकडे परत परत येतो. मी श्रीमंत आहे, माझ्याकडे पैसा अगदी सहज येतो. पैसा माझ्याकडे विपुल प्रमाणात आहे. माझ्या गरजेही पेक्षा जास्त पैसा माझ्याकडे आहे, ज्यामुळे मी इतरांना मदत करू शकत आहे. किंवा मोठी स्वप्न बघणं हा क्राईम नाही आहे, ती सत्यता आहे आणि प्रत्येक जण मोठं होऊ शकतो. आणि लाईक अट्रॅक्ट्स लाईक. जे तुम्ही विचार करताय ते तुम्ही मिळवत आहात. नमस्कार. इनविन्सिबल सोल्सच्या आजच्या नवीन एपिसोडमध्ये मी अजिंक्य भावे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहेत कविता जाधव मॅम, जे आपल्याला मॅनिफेस्टेशनबद्दल काही माहिती देणार आहेत. सो माझ्या मते ज्यांना बिझनेसमध्ये यशस्वी व्हायचं असेल, पैसे कसे कमवायचे त्याच्याबद्दल माहिती हवी असेल, त्यांच्यासाठी हा पॉडकास्ट एक सुवर्ण संधीच ठरणार आहे. सो आपण वेळ न घालवता स्वागत करूयात कविता मॅमचं. कविता मॅम, तुम्ही आमच्या शोवर आलात त्याबद्दल मी अजिंक्य भावे तुमचं मनापासून स्वागत करतो. धन्यवाद सर, मलाही बोलवलं. बऱ्याच लोकांसोबत कनेक्ट होता येणार आहे. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा मॅम, की जसं की आता मॅनिफेस्टेशन असेल किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन असेल, तर ह्या सगळ्यामध्ये तुमची जर्नी आणि तुमचा प्रवास हा कसा सुरू झाला? फर्स्ट टाइम जेव्हा माझ्या हातात बुक आलं, द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड, आणि मग मी ते रीड केलं. त्यावेळी माझ्या डोळ्यांचं ऑपरेशन केलेलं होतं. मला 10 नंबर होता. ओके. -10. तर तुम्ही इथे बसलेले आहात तर तेवढं पण मला स्पष्ट दिसत नव्हतं, पूर्ण ब्लर दिसायचं. डॉक्टर म्हटले की एका डोळ्याचं कायमची दृष्टी जाऊ शकते तुम्हाला आता. मग त्यावेळेला लॅसिक लेझर नवीन होतं 2014 मध्ये. बरोबर. आणि ऑपरेट माझं औरंगाबादला केलं. आणि मग तिथे जाताना सहज आम्ही जेवणासाठी थांबलो होतो एका हॉटेलला, आणि तिथे मी बुक लवर तर आहेच आधीपासून. सो मी बुक बघायला गेली आणि तिथे द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड हे बुक मला दिसलं आणि मी ते घेतलं आणि वाचायला सुरुवात केली. आता हे तर फर्स्ट टाईमच सांगते, मी कुठे सांगितलेलंच नाही. आणि ते वाचताना कुठेतरी जाणवलं की खरंच घडत असतील का ह्या गोष्टी, परंतु खूप रिलेव्हंट आहे ते म्हटल्यावर आपल्याला ते होतं कनेक्ट की नाही होऊ शकतं. कारण इफ वी आर लाईफ मीन्स ऑल थिंग्स हॅपन्स क्लिअरली. जर आपण जिवंत आहोत, आपल्याला कुणीतरी चालवत आहे, म्हणजे हे सगळं आहे. मग मी म्हटलं आता एवढं मोठं आपलं ऑपरेशन आहे, ज्याला मी खूप घाबरत होती, मला भीती वाटत होती, तर म्हटलं ट्राय करूयात आपण. तर त्यात दिलेल्या काही गोष्टी मी ट्राय केल्या. अच्छा. ऑपरेशनच्या आधी ज्या बुकमध्ये त्या रीड केल्या आणि ते तसं घडलं सुद्धा. ओके. म्हणजे मला त्या ऑपरेशनचा त्रास झाला नाही. जे डॉक्टर होते ते पण मिस्टर डॉक्टर असल्यामुळे त्यांचे फ्रेंड निघालेत आणि सगळं काही ओके झालं. 1 तासाच्यात ऑपरेट होऊन मी बाहेर होती ऑपरेशन थिएटरच्या, आणि मला कसलाही त्रास झाला नाही, कारण मी कंटिन्यू चॅन्टिंग करत होती जे तिथे सांगितलेलं होतं. अच्छा. देवाचं नाव घेत होती आणि म्हणत होती की नाही, माझं ऑपरेशन सक्सेसफुल झालेलं आहे आणि अगदी छान मी बघू शकत आहे. माझी दृष्टी पूर्णपणे 100% परत आहे आलेली आणि मला चष्म्याची आता गरज नाही आहे. तो दिवस आहे, आजचा दिवस आहे. आजपर्यंत मला चष्मा नाही आहे. म्हणजे ग्रेट ग्रेट ग्रेट. आफ्टर 40 लागू शकतो, पण आता तरी नाही. परंतु ते ज्या यातना होत्या, होणारा त्रास होता, तो कमी झाला. कशामुळे? ते बुकमुळे. तर मी म्हटलं जर हे होऊ शकतं तर आपण अजून यात खोलात शिरलं पाहिजे. आणि मग अशी माझी जर्नी सुरू झाली. आणि तिथून मग मी 2 वर्ष ते शिकले वेगवेगळ्या मेंटॉर्स करून. 2016 पासून मी ॲप्लिकेशन करायला सुरुवात केली माझ्या लाईफमध्ये. अँड आय मॅनिफेस्ट ईच अँड एव्हरीथिंग, लाईक घर, गाडी, गुड फॅमिली, बिझनेस, कारण माझं ऑलरेडी स्कूल आहे, क्लासेस आहेत. राईट. आणि त्यात मला ग्रोथ हवीच होती, ती ग्रोथ मला मिळाली. असा सगळा प्रवास हा सुरू झाला. आणि तिथून पुढे मग मॅनिफेस्टेशन मी 2018 पासून शिकवायला सुरुवात केली. अच्छा.
सो आपण जर इथं बघितलं की जसं की मॅनिफेस्टेशन असेल किंवा आपण त्याला म्हणतो लॉ ऑफ अट्रॅक्शन असेल, तर लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे नेमकं काय आणि त्याला तुम्ही सोप्या भाषेमध्ये प्रेक्षकांना कशा पद्धतीमध्ये सांगू शकाल? अगदी सोपं आहे सर. आपण जे बोलतो, जे विचार करतो ते आपल्याला मिळणं म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन. अच्छा. आणि आपण पॉझिटिव्ह विचार करून मिळवणं म्हणजे मॅनिफेस्टेशन. ओके. आपल्याला विचार येत असतात दिवसभरातनं 65 to 70,000 थॉट्स आपल्या माइंडमध्ये कंटिन्युअसली सुरू असतात. ज्या वेळेला आपण एकटे असतो त्यावेळेला सगळ्यात जास्त आपण आपल्यासोबत बोलत असतो. करेक्ट. मग हे जे बोलणं आहे, ही जी सेल्फ टॉक आहे ती तुमच्यासोबत कशी आहे, ती जशी असेल तसं तुम्हाला गोष्टी अट्रॅक्ट करता येतात. समजा आता तुम्ही जर कंटिन्युअस पॉझिटिव्ह असाल तर तुमच्या लाईफमध्ये हेल्थ, करिअर, रिलेशनशिप, मनी हे गुड वेमध्ये असणार आहे. इफ यू आर फेसिंग प्रॉब्लेम्स, ते सुद्धा तुम्हीच अट्रॅक्ट केलेलं आहे. कारण लाईक अट्रॅक्ट्स लाईक. जे तुम्ही विचार करताय ते तुम्ही मिळवत आहात. आणि विचार करण्यापेक्षा सुद्धा जे तुम्ही आहात ते तुम्ही मिळवतात. दॅट इज लॉ ऑफ अट्रॅक्शन अँड मॅनिफेस्टेशन. अच्छा. लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या संदर्भामध्ये बऱ्याचशा थेरीज वेगवेगळ्या लोकांकडनं आम्ही ऐकलेल्या आहेत किंवा मॅनिफेस्टेशन बद्दल ऐकलेलं आहे. तर नेमकं आपण जे विचार करतो ते घडतं, ज्याला आपण पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणू किंवा निगेटिव्ह थिंकिंग असो, हे लोकांना कितपत खरं वाटू शकतं? किंवा लोकांनी जर खरं वाटत नसेल तर लोकांना मॅनिफेस्टेशन बद्दल तुम्ही काय सांगू शकाल? खरं वाटणं आणि न वाटणं हा डिफरंट क्रायटेरिया झाला प्रत्येकाचा. ओके. जर आपण आहोत म्हणजे मॅनिफेस्टेशन वर्क करत आहे. आपण कधी प्रत्येकाने हा अनुभव घेतलेला असेल. आपण एखाद्या व्यक्तीला फोन करायला फोन हातात घेतो आणि समोरून ते आपल्या आवडत्या व्यक्तीचा, प्रिय व्यक्तीचा फोन येतो. मग ती आई असू दे, बायको असू दे, मुलगी असू दे, नवरा असू दे आणि फ्रेंड असू दे, कुठलंही रिलेशन. असं बऱ्याच सगळ्यांच्या सोबत घडलेलं असतं. बरोबर. घडतंच ते. का पण त्याला घडतं? आपण असं नाही म्हणू शकत का की कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच नाही वेळ ना, पण झाली? असं एकदा झालं तर आपण त्याला काय म्हणू शकतो? कोइन्सिडन्स. करेक्ट. पण ते परत परत घडतंय ना. राईट राईट. परत परत घडतंय. आपण आज फोनवर आपण इथून 5,000 किलोमीटर असलेल्या व्यक्तीशी बोलू शकतो. स्पेसमध्ये पण आपण गेलोय. परंतु कुणालाही ॲटम कुठून आला, देवकण कुठून आला हे माहिती नाही आहे. म्हणजे काय की देव आहे म्हणून आपण आहोत. आपल्या जसं आता वॉर चालू असल्यामुळे आपल्याकडे पेट्रोल नाही मिळणार, डिझेल नाही मिळणार अशा अफवा उठली होती. करेक्ट. तर सगळ्यांना भीती होती की खरंच मिळणार नाही की काय, नाही. रांगा लावून लोकांनी गाडीत पेट्रोल भरलं. का भरलं? कारण माहिती आहे की पेट्रोल, डिझेल किंवा इलेक्ट्रिसिटी नसली तर गाडी चालणार नाही. मग ती BMW असू दे, मर्सिडीज असू दे किंवा मारुतीची असू दे, त्याला फ्यूल लागणारच आहे. तसं आपलं शरीर आहे आणि ते चालवण्यासाठी एक ऊर्जा आहे, चेतना आहे. आणि ती चेतना आपल्यामध्ये कोणीतरी इम्प्लांट केलेली आहे. हे तर कोणीच नाकारू शकत नाही. करेक्ट. इफ वी डाय, आपण मरतो म्हणजे नेमकं काय होतं तर ती चेतना निघून जाते. मग ती चेतना जर आपल्यामध्ये आहे म्हणजे आपण एनर्जीने बनलेलो आहोत. आपल्या आजूबाजूला सगळ्या गोष्टी एनर्जी आहेत. जसं झाड आपल्याला ऑक्सिजन देतं आहे, एकही झाड सारखं नाही आहे. त्याचे ना पानं सारखं आहेत, ना फुलं सारखे आहेत. माणूस पण एकही सारखा नाही, ना त्याच्या फिंगरप्रिंट सारखे आहेत, ना डोळे सारखे आहेत, ना कान, ना काहीच सेम नाही आहे. एवढं सगळं जर आहे आपल्या समोर दिसतंय, आपण कसं मानू शकत नाहीत की लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा मॅनिफेस्टेशन काम करत नाही? ते काम करतं. ते आपल्या मानण्यावर न मानण्यावर नाही. हो, पण जे मानतात त्यांच्यासाठी पॉझिटिव्ह वेमध्ये काम करतं, कारण ते वर्क करतात ना स्वतःवर. राईट. आणि जे मानत नाहीत मग ते जी गोष्ट त्यांना 10 वर्षांनी मिळायची ती 10च वर्षांनी मिळणार. कारण त्यांना मग खूप मेहनत करून आणि मग गोष्टी मिळवण्यावर विश्वास आहे. आणि जे मानतायत त्यांची 10 वर्षाची गोष्ट 6 महिन्यात पूर्ण होणार. कारण त्यांनी ओळखलंय की आपली चेतना आपल्याला जिवंत ठेवू शकते. एका 10 वर्षाच्या मुलाला करोडपती बनवू शकते बाय यूट्यूब. काहीतरी पार्सल नावाचा एक ब्रँड स्टार्ट केलेला आहे एका 14 वर्षाच्या मुलाने. तो आज महिन्याला करोड रुपये कमवत आहे. म्हणजे तुमचा एज, साईज, एक्सपिरियन्स इथे काहीच मॅटर करत नाही. इथे मॅटर करतं फक्त तुमचा ट्रस्ट आणि बिलीफ. तो जर असला तर तुम्ही मिळवू शकतात. मग ज्यांनी विश्वास ठेवलेला नसेल त्यांनी एकदा ठेवून बघावं. करेक्ट. एवढे वर्ष नाही ठेवून काय मिळालं, ठेवून काय मिळणार आहे हे करून बघायचं. जसं की आता तुम्ही उदाहरण दिलं बिझनेसचं, तर पण आपल्या इथं जर बघितलं तर अजूनही एक पद्धत अशी आहे की मिडल क्लास फॅमिलीमध्ये लोक पहिल्यांदा सांगतात की तुम्ही अंथरूण बघून पाय पसरले पाहिजेत. म्हणजे जर सपोज एखादा मुलगा बिझनेसमध्ये जाण्यासाठी किंवा एखादी मुलगी महिला उद्योजक म्हणून पुढे येण्यासाठी तयार जरी असली तरी ते सांगतात की जॉबला प्रायोरिटी अजूनही आपल्या इथे दिली जाते. सो मला तुम्हाला हेच विचारायचं आहे की फक्त बिझनेससाठी
ही गोष्ट महत्वाची आहे, किंवा जॉब मिळवण्यासाठी सुद्धा लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा मॅनिफेस्टेशन मदत करतं का? 100% करतं सर. बघा, बिझनेस माइंडसेट हा आपल्यात नाही आहे, कारण आपल्याला इंग्रज जाताना खूप मोठा वारसा देऊन गेलेत की तुम्ही गुलामी करा. ते गेलेत, पण आपल्यावर राज्य करणं काही त्यांनी सोडलेलं नाही आहे. म्हणजे काही लोकांची मक्तेदारी म्हणून बिझनेसकडे बघितलं जातं, बट दॅट इज कम्प्लिटली रॉंग. ज्याला BMW मर्सिडीज फिरवायचे 2 वर्ष त्यांनी बिझनेस करावा असं मी म्हणते. करेक्ट. कारण रिस्क फॅक्टर हे रक्तातच नाही राहिलं आहे. मीन्स लोकांना भीती वाटते, काही झालं आणि बिझनेस लॉस झाला तर. जॉब सेक्युअर वाटतो, पण तो कम्फर्ट झोन आहे. एक्झॅक्टली. बिझनेस इनसिक्युअर वाटतो, पण तिथे रिस्क घेतल्यानंतर तुम्हाला मिळणारा जो सक्सेस आहे तो खूप मोठा आहे, उंचीवर नेऊन ठेवणारा आहे. परंतु जॉबमधून तुम्ही टिपिकल सॅलरी घेऊन टिपिकल लाईफ जगू शकतात. तुम्ही ना इतरांना मदत करू शकत, ना स्वतःच्या इच्छा पूर्ण करू शकत. खूप जास्त लिमिटेड सोर्सेस, सगळे लिमिटेड सोर्सेस आहेत. बट इफ यू आर गोइंग टू स्टार्ट युअर बिझनेस, मी तर म्हणते प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना फक्त पायावर उभं करावं. त्याने काय करावं म्हणजे बिझनेस की जॉब हे त्याला ठरवू द्यावं. एक्झॅक्टली. कारण आज असं झालेलं आहे की घरी बसून लोक करोड रुपये कमवू शकतात. एवढं डिजिटलायझेशन झालेलं आहे, फ्रीलान्सिंग झालेली आहे, खूप नवनवीन संधी आलेल्या आहेत. फक्त डॉक्टर, इंजिनियर, ॲक्टर किंवा काहीतरी होणं म्हणजेच कमवणं नाही आहे. तर त्या पलीकडे जाऊन खूप छोट्यातनं मोठं विश्व निर्माण करणारे इन्फ्लुएन्सर्स आपण बघितलेले आहेत, यूट्यूबर्स आपण बघितलेले आहेत. म्हणजे एक निश जर तुम्ही घेतली तर त्यावर तुम्ही करोडो कसे कमवू शकता. स्नेह देसाई झाले, मी स्वतः आहे, मी एक टीचर आहे, माझी स्वतःची स्कूल आहे, माझे क्लासेस आहेत, माझ्याकडे 50 लोकांचा स्टाफ आहे, तरीसुद्धा मी सेपरेट वेगळं काहीतरी मी करते. कारण ती गोष्ट मला आनंद देते. पैसा तर अफाट देते, पैसा अफाट देते, कारण दॅट इज इन माय माइंड, बिकॉज दॅट इज माय एनर्जी, आय अट्रॅक्ट इट. परंतु ते अट्रॅक्ट करण्यासाठी मला कोणी रोखलं नाही, माझ्या फॅमिलीने नाही किंवा माझ्या हजबंडने सुद्धा नाही. त्यांनी मला सपोर्ट केला म्हणून मी आज इथे ह्या उंचीपर्यंत पोचली आहे. तर फॅमिली सपोर्ट ह्या गोष्टीत खूप महत्त्वाचा आहे. आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन 100% वर्क करतं फॉर बिझनेस और जॉब. तुम्हाला काय सुरू करायचं आहे, पण आधी हा माइंडसेट बदलणं गरजेचं आहे की अंथरूण बघून पाय पसरावे. आता अंथरूण मोठं करता येतं आणि चादरही मोठी घेता येते, कारण तेवढे सोर्सेस निर्माण झालेत. ज्यावेळी आपल्या पॅरेंट्सने आपल्याला हे शिकवलं त्यावेळी त्यांना लिमिटेड सोर्सेस होते, एवढे लिमिटेड की त्यांचं 2 वेळचं जेवण कधी कधी मुश्किल व्हायचं. त्यांचा माइंडसेट रॉंग आहे असं मी म्हणत नाही आहे, त्यांच्या अनुभवावरून ते सांगतायत. पण आज आपल्याकडे प्रगाढ अनुभव आहेत, खूप गोष्टी आहेत नवीन करण्यासारख्या, त्या आपण करू शकतो. सो फक्त तो पॉईंट ऑफ व्ह्यू पॅरेंट्सच्या पण चेंज होणं आणि मुलांचाही किंवा मुलींचाही चेंज होणं गरजेचं आहे. आता दुसरा जो भाग झाला की लॉ ऑफ अट्रॅक्शन जॉब अट्रॅक्ट करण्यासाठी मदत करतो का? बरोबर, 100% करतो. माझ्याकडे रवींद्र म्हणून एक मुलगा होता, ज्याला एक IT कंपनीत जॉब हवा होता. त्याचं काहीतरी अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं, फर्स्ट जॉब काहीतरी त्याचा मुदत त्याने मे बी अचानक लिव्ह घेतल्यामुळे त्यांनी रिझाईन द्यायला सांगितलं. काहीतरी पिरियड असतो त्यांचा, ते केलं नाही. मग तो जरा डिप्रेस झाला, कारण फॅमिलीची जबाबदारी, त्याची मिसेस काम करत होते पण तेवढ्यावर भागणारं नव्हतं. सो त्याने माझी ॲड बघितली किंवा पॉडकास्टच बघितली असेल कुठली तरी, आणि ते कनेक्ट झालेत माझ्यासोबत जवळजवळ 40,000 लोक कनेक्ट आहेत. त्यातले 1000 टेस्टिमनीज आहेत माझ्याकडे व्हिडिओ की ज्यांना एक्सपिरियन्स आलेला आहे प्रत्येक गोष्टीत. सो ते म्हटले की मॅम मला जॉब हवा आहे. ठीक आहे म्हटलं, ठीक. आपण मग प्रोसेस असते ती एक जी त्यांनी करायची असते, आपण लाईव्ह पण सांगूयात सगळ्यांना. ते त्यांनी केलं आणि एक 15 दिवसात त्यांना हव्या त्या कंपनीत हव्या त्या पोस्टला जॉब मिळाला. फक्त विचार बदलून आयुष्य बदलतं, हे खोटं नाही आहे, हे 100% नाही 200% ट्रूथ आहे. फक्त तुम्ही विश्वास ठेवणं गरजेचं आहे. जसा डोळे बंद केल्यावर पण आपल्याच आईचा चेहरा आपल्यासमोर दिसणार आहे. जर आई नाव उच्चारलं तर आपलेच वडील आपल्याला दिसणार आहे. जर वडील आपले कोणी म्हटलं की हे नाव आहे तर तुम्हाला तुमचे वडील दिसतील. नशा केली तरी दिसतील आणि झोपले तरी दिसतील आणि अडचणीत असू तरीसुद्धा दिसतील. ते ट्रूथ आहे. तसंच आपल्याला चालवणारी एक एनर्जी आहे, हे सत्य आहे. आणि त्या एनर्जीवर विश्वास ठेवल्यानंतर खूप चमत्कार झालेले आहेत, खूप लोक मोठे झालेले आहेत. सो फक्त तुमचा ट्रस्ट असणं गरजेचं आहे. ट्रस्ट फॅक्टर इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि तुमचा विश्वास, बिलीफ चेंज होणं. सो त्यांचे बिलीफ चेंजच्या बऱ्याच ॲक्टिव्हिटीज असतात सर, कारण नुसतं बोलून होतच नाही. तुम्ही पण म्हणाल की नुसतं बोलून कसं होईल, पण तो एक माइंडसेट आहे जो शिफ्ट केल्यानंतर इमिजिएट शिफ्ट होतोच. सो त्यांनी केला आणि त्यांना जॉब मिळाला. पण आता नवीन रिसेंट आलेले आहेत माझ्याकडे
त्यांचं नाव मला आता आठवत नाही आहे, त्यांना बाहेर जॉब हवा होता, आउट ऑफ इंडिया. ओके. सो त्यांनी ॲप्लिकेशन दिले होते, 3 ते 4 वेळा रिजेक्ट झाले. ते आपल्या सेशनला 2 महिन्यापूर्वी जॉईन झालेत. परत त्यांनी ॲप्लिकेशन दिलं, सांगितलेल्या सगळ्या मेथड्स केल्या, पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवला, ग्रॅटिट्यूड केला, तो जॉब मिळाला आहे, मी तिथे आहे, मला त्या कंपनीने बोलवलं आहे, ऑफर लेटर दिलेलं आहे, मला हवी तेवढी सॅलरी पण दिली आहे, हे सगळं लिहित होते ते. रोज स्क्रिप्टिंग करून घेते मी. ओके. आणि त्यांना 4 कंपनीच्या ऑफर्स आहेत. आता त्यांनाच कळत नाही की मी काय पिक करावं. जॉब मिळवण्यासाठी सगळ्यात एक महत्वाची पायरी असते ती म्हणजे इंटरव्ह्यू. जर एखाद्याला इंटरव्ह्यू क्रॅक करायचा असेल किंवा इंटरव्ह्यूमधून क्लिअर होऊन जॉब हातात मिळवायचा असेल तर अशा कुठल्या मॅनिफेस्टेशनच्या टेक्निक्स आहेत ज्या त्यांनी वापरल्या पाहिजेत, त्याबद्दल तुम्ही प्रेक्षकांना काय सांगू शकाल? नक्कीच सांगणार. अगदी सोपं आहे, टेक्निक सोपी आहे, पण सोपं लोकांना चालत नाही. म्हणजे सोपं आहे ना, ह्याच्याने काय होईल, परंतु त्याने होतं. मी जर सांगितलं एक लिंबू घ्या, त्याच्यावर काहीतरी लिहा आणि मग तो पर्समध्ये ठेवा, पाकिटात ठेवा, किंवा 4 लवंग घ्या, 5 वेलची घ्या, तर हे खरं वाटेल आणि ते लोक करतील. पण जर मी आता सांगितलं ना की खूप सोपं आहे, तुम्हाला ज्या कंपनीत जॉब हवा आहे, तुम्ही इंटरव्ह्यूला जाणार आहेत, ऑलरेडी तुम्ही क्रॅक केलेलं आहे असं फक्त तुम्ही फील करा. दॅट फिलिंग इज इम्पॉर्टंट. तुम्ही ते फील करा आणि ते तुम्ही लिहा की मला हा जॉब मिळालेला आहे, या कंपनीत माझं प्रमोशन मी प्रमोट झालो आहे, म्हणजे मी सिलेक्ट झालो आहे आणि माझा इंटरव्ह्यू बेस्ट झालेला आहे. आणि तुम्ही पेढे वाटताय सगळ्यांना. बघा ना, पॉझिटिव्ह बघायला काहीच वाटत नाही, करेक्ट, काहीच होणार नाही आहे. पण तुम्ही जर रोज हे सकाळ सायंकाळ 2 वेळा लिहिलं आणि ते फक्त 5 मिनटं डोळे बंद करून व्हिज्युअलाइज केलं, 100% तुम्हाला ऑफर लेटर तुमच्या हातात येईल. इतकं सोपं आहे. अच्छा. परंतु इतकं सोपं आहे म्हणून लोकांना ते नको झालं, नको वाटतं, किंवा असं वाटतं की फेक असेल. बट दॅट इज नॉट. ही रियालिटी आहे की आपल्याला सहज गोष्टी मिळतात, पण आपल्याला बंबार्डिंग लहानपणापासून जे झालं आहे ना की हार्डवर्क इज इसेन्शियल, त्याशिवाय सक्सेस नाही आहे, किंवा हार्डवर्क केल्यावरच आपल्याला मिळतं. ही खूप बंबार्डिंग पॅरेंट्सपासून झाली आहे, आपल्या आजोबा पंजोबांपासून झाली आहे, आपल्या फ्रेंड्समधून, कलिग्स, सगळीकडूनच, समाजातूनही तेच मिळतं आहे. त्यामुळे सोपं लोकांना अवघड वाटतं आहे. आणि अवघड जे आहे, मी जर सांगितलं अजून काहीतरी वेगळं की हो तुम्ही 5 दिवस ध्यानाला बसा 2-4 तास आणि मग असे उपवास करा, त्यात पाणीसुद्धा प्यायचं नाही, तर ते मात्र लोक करतात. बट दॅट इज रॉंग, कम्प्लिटली रॉंग. तुमचा फक्त फेथ आहे ना, जसं आपल्या वडिलांकडे आपण मागताना आपण त्यांना हात जोडत नाही, विनवण्या करत नाही, आपण त्यांना असं सांगत नाही की प्लीज द्याल की नाही, आणि आपण त्यांच्यावर शंकासुद्धा घेत नाही. पाहिजे आहे, मिळालं. जो तुमचा बायोलॉजिकल फादर आहे तो तुम्हाला प्रत्येक गोष्ट देऊ शकतो. तर ज्याने तुमच्यात एनर्जी इम्प्लांट केलेली आहे त्याच्याच हातात आहे सगळं. ही सृष्टी ज्याने बनवलेली आहे, जो माणूस एकसारखा नाही आहे. तुम्ही श्वास घेतायत, तुम्ही श्वास घेत असताना जर तुम्हाला सांगितलं ना की ठरवून श्वास घ्यायचे, 2 तासात व्यक्ती मरेल. कारण श्वास घेणं सुद्धा लक्षात राहणार नाही, एवढे आपण बिझी असतो आपले विचार करण्यामध्ये. आपण झोपल्यानंतर आपलं सगळं शरीर व्यवस्थित काम करतंय, तुमचं हार्ट ब्लड पंप करतंय, तुमचं हृदय तुमच्यासाठी धडधडतं आहे, तुमचे सगळे पॅनक्रियाज असू दे, स्टमक असू दे, सगळं नॉर्मल काम करतं आहे. ते तुम्ही करत नाहीये, तुमचा सबकॉन्शियस करून घेतोय. कारण कॉन्शियस फक्त 5% वर्क करतं, 95% सबकॉन्शियस करतं. सुरुवातीला गाडी चालवताना किती भीती वाटते, सरळच बघायचं, इकडे तिकडे सुद्धा नाही, गेअर कुठे आहे हे. जेव्हा ही गोष्ट हॅबिट बनते आणि तुमच्या सबकॉन्शियसपर्यंत पोचतं की हे नॉर्मल आहे, तर तुम्ही गाडी चालवताना गप्पा मारता, गाणी ऐकता, सगळीकडे बघतात सुद्धा, आणि कधी घरी पोचता हे सुद्धा कळत नाही. तुम्हाला मागे पुढे इकडे तिकडे बघण्याची गरज येत नाही. आता सबकॉन्शियसली ते काम चाललेलं आहे. म्हणजे काय की इनर वर्क करण्याची गरज आहे, जे लोकांना नको असतं, करत नाहीत. कळतंय सिगारेट ही काय आहे, हानिकारक आहे, पाकिटावर पण लिहिलंय, पिक्चरच्या आधी पण दाखवलंय, सरकारने सगळीकडे बॅनर्स पण लावले, सगळं कळतंय बुद्धीला. परंतु मन काय म्हणतंय, दॅट गिव्ज मी प्लेजर, ते काय ऐकत नाही. हे मनाला ऐकवण्याचं सायन्स म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे. ओके. म्हणजे कुठल्याही हॅबिट्स आपण तासाभरात सोडवू शकतो, फक्त तुमचं मन ऐकलं पाहिजे. बुद्धी सांगतेय की हे इंजुरियस आहे, पण तरी मूव्हीच्या एवढ्या मोठ्या स्क्रीनवर ते बघतोय आपण, ते घाण चेहऱ्यावर आलेलं, सगळं जखम झालेली, खराब झाले, तरी बाहेर येऊन काय करणार, सिगारेट पिणार. म्हणजे काय की बुद्धी आणि मन याचा खेळ ओळखणं म्हणजे काय आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे. अच्छा.
आपल्या सगळ्यांना माहिती की एक मूवी आला होता शाहरुख खान यांचा, ओम शांती ओम. त्याच्यामध्ये एक डायलॉग आम्ही ऐकला होता की अगर किसी चीज को पूरी शिद्दत से चाहो तो सारी कायनात उसे तुमसे मिलाने में जुट जाती है. ह्यालाच आपण मॅनिफेस्टेशन म्हणू शकतो का? 100%. आज शाहरुख खानने मन्नत मॅनिफेस्ट केलेलं आहे. ज्या वेळेला जुही चावला सोबतचं गाणं होतं, जो भी चाहू वो मैं पाऊ, त्या गाण्यामध्ये जो बंगलो दाखवला होता तो त्यांना एवढा आवडला होता, ते सगळ्या इंटरव्ह्यूजमध्ये सांगतात की हा मी एक दिवस घेणार, रॅदर मी घेतलेला आहे असं ते रोज बघायचे, सकाळी उठल्यावर, रात्री झोपताना. आणि एक दिवस ते खरं झालं, पण मग फक्त स्वप्न बघून नाही झालं, त्यांनी तेवढ्या ॲक्शन्स पण घेतल्या, पण स्मार्ट ॲक्शन्स घेतल्या. बघा, आज आपण AC मध्ये बसून शूट करतोय आणि काही लोक रस्त्याची कामं करतायत उन्हात फिरून, पण आपण त्यांच्यापेक्षा जास्त कमवतोय, ही फॅक्ट आहे. म्हणजे मी कुठलं काम कमी जास्त नाही म्हणत आहे, बट दे आर डुईंग हार्ड वर्क मोर दॅन अस, पण त्यांना तेवढं पे केलं जात नाही. म्हणजे काय आहे की फक्त हार्डवर्क करून काम नाही किंवा पैसा नाही मिळत, तर माइंडसेट शिफ्ट करून आणि तुमचे अपग्रेडेशन करून स्मार्ट वर्क कसं करता येईल हे बघून तुम्हाला पैसा मिळतो, हे बघून सक्सेस अट्रॅक्ट होतो, हे बघून तुमच्याकडे गोष्टी यायला सुरुवात होते. पण जर आपण असंच म्हणत राहिलो इसवी सन पूर्व काळापासूनचं जे आहे की फक्त हार्डवर्कने पैसा येतो, तर लिमिटेडच येणार आहे. अनलिमिटेड आणि अबंडन्समध्ये हवं असेल तर विचार बदलण्याची गरज आहे. आणि विचार बदलून लोकांचे आयुष्य बदललेत. 5-5 करोड मॅनिफेस्ट झालेले आहेत. गौरी अक्कलवाडे म्हणून सोलापूरची माझी एक क्लायंट आहे, 5 करोडचं काय आहे त्यांचं तिथे हॉटेल आणि लॉन्स, पूर्ण लॉसमध्ये, झिरोवर, असं की आत्महत्या करायला आलेलं कपल. आज 3 महिने झाले आपल्याकडे आहेत. 150 एकर जमीन आहे त्यांची. अच्छा. ती म्हटली विकत होतो तर विकली पण जात नव्हती, 2 वर्ष झाले, एकरभर. पण आता जसा त्यांनी माइंडसेट शिफ्ट केला, 5 करोडचं एक्झॅक्ट त्यांना काहीतरी हे मिळालं, टोकन अमाऊंट. ओके. त्यांचं कर्ज फिटलं, बाकी तर मग अजून येईलच त्यांना. मीन्स वॉट की फक्त शिफ्ट जो आहे, बिलीफ चेंज केल्यानंतर लॉ ऑफ अट्रॅक्शन तुमच्या लाईफमध्ये 100% वर्क करतं. जसं अंडं आहे, बाहेरून फुटलं तर ते फुटतंच, पण ते आतून फुटतं तर त्यातनं एक जीव निर्माण होतो. म्हणजे बाहेरून तुटण्यापेक्षा कितीही तुम्ही सांगितलं ना स्वतःला की मी आजपासून हे करेल, मी आजपासून सिगारेट सोडेल, मी आजपासून व्यायाम करेल, मी आजपासून माझ्या सवयी चेंज करेल, मी आजपासून लवकर उठेल, हे बाहेरून आहे, मोटिवेशन आहे. करेक्ट. दॅट मोटिवेशन इज नॉट इम्पॉर्टंट, दॅट इज फॉर 2-3 days और मॅक्स टू मॅक्स 5 days. पण ज्या वेळेला तुम्हाला आतून वाटेल की नाही 5 मिनिटं तरी मी योगाभ्यास करावा, 5 मिनिट तरी मी बुक वाचायला हवं, 5 मिनिट मी माझी काळजी घ्यायला हवी, मी 1 सिगारेट कमी करतो किंवा मी थोडंसं अल्कोहोल कमी करतो, जर मी रोज घेत असेल तर 1 दिवसाआड, मग असा तुमच्या ब्रेनला सिग्नल काय जातोय की काहीतरी ॲक्शन चाललेली आहे. पण ज्यावेळेला तुम्ही काहीतरी काय घेतायत, रिझोल्युशन्स घेतायत, त्याला माहिती हे तुटण्यासाठीच घेतोय, कारण ते प्रत्येक वेळेला तुटलेलं तुमच्या सबकॉन्शियसला माहिती आहे. बरोबर. म्हणून आपल्याला इनर वर्क करणं गरजेचं आहे आणि आतून ज्याने वर्क केलं त्याच्या लाईफमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शन 100% काम करतं. बरेच जणांचे आम्हाला प्रश्न आले होते, कारण की जसं आम्ही डिक्लेअर केलं होतं की आपण मॅनिफेस्टेशनवर एक पॉडकास्ट घेतोय, काही लोकांची मेंटॅलिटीच ही निगेटिव्ह असते. सो निगेटिव्ह मेंटॅलिटी जे फेस करतात किंवा ज्यांना निगेटिव्ह माइंडसेटचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, त्या लोकांच्या आयुष्यात मॅनिफेस्टेशन काम करतं का? आणि जर निगेटिव्ह मेंटॅलिटीतून त्यांना बाहेर यायचं असेल तर त्या गोष्टीसाठी लॉ ऑफ अट्रॅक्शन कसं फायदेशीर ठरू शकतं? अगदी छान क्वेश्चन आहे सर. निगेटिव्ह मेंटॅलिटी म्हणजे काय, तर निगेटिव्ह सर्कमस्टन्सेसमधून एखादी व्यक्ती वरती आलेली आहे किंवा त्याने आजूबाजूला फक्त दुःख बघितलंय, त्रास बघितलाय, विश्वासघात बघितलाय किंवा लोकांनी त्यांना फसवलेलं आहे, पैसा अडकलेला आहे. मग ह्या सगळ्या गोष्टींमधून त्यांचा विश्वास उडालेला आहे की काहीतरी आहे जे आपल्यावर काम करतं, हे चुकीचं आहे असं त्यांना वाटू शकतं, कारण त्यांनी ते फेस केलेलं आहे. परंतु ज्याही लोकांना निगेटिव्ह थॉट्स कम्प्लिटली येत राहतात परत परत, त्यांनी आपला पॅटर्न चेक करायचा. ओके. आपल्या सबकॉन्शियसचा पॅटर्न, की किती वेळा आपल्याला भीती वाटते समोरच्याला भेटताना की हा पण माणूस माझा गैरफायदा घेईल का, पैसे यायच्या आधीच किती वेळा विचार केला जातो की आलेला पैसा टिकेल का, राहील का माझ्याकडे, का राहील, मी डिझर्व करतो का. नातं एखादं जोडण्याच्या आधीच नाही, मला लोक धोकाच देतात, माझ्यासोबत तर कोणीसुद्धा चांगलं नाही आहे. म्हणजे हे त्यांचे पॅटर्न्स आहेत आणि मग जे पॅटर्न असले ते आपण अट्रॅक्ट करतो. मग ज्यांना निगेटिव्ह कंटिन्यू लाईफमध्ये चाललेलं आहे ना, त्यांनी एका जागी बसून फक्त हे जेवढंही निगेटिव्ह आहे तेवढं लिहून काढावं एका कागदावर
तो कागद जाळून टाकायचा अच्छा. आणि तो फ्लश करायचा. क्रिया म्हणजे आपण म्हणतो ना, जसं आपण काय करतो मेल्यानंतर ते प्रेत जाळतो किंवा पुरतो का, कारण त्याला मुक्ती मिळाली. तसं तुमच्या नकारात्मक विचारांना मुक्ती द्या. कारण ते आपल्या लोकांना वाटेल की लिहून काय होणार आहे, पण लिहूनच होतं. स्क्रिप्टिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. कारण आपण ज्या वेळेला लिहितो त्यावेळेला आपले डोळे, नाक, कान, हात सगळं इंद्रिय आपले एकवटलेले असतात आणि त्याच गोष्टीवर फोकस असतो. त्यावेळेला आपण दुसरे विचार नाही करत. जर तुम्ही एक गोष्ट लिहिताय तर त्याच गोष्टीवरचा विचार तुमच्या मनात येणार आहे, दुसरा नाही. मग ते सेम पॉझिटिव्ह गोष्टीसाठी सुद्धा आहे की स्क्रिप्टिंग पॉझिटिव्हसाठी पण करायची आहे. पण फॉर पॉझिटिव्ह यू हॅव टू राईट निगेटिव्ह थॉट्स अँड बर्न इट आउट. ते बर्न करायचे आणि फ्लश करायचे टॉयलेटमध्ये डायरेक्टली की, आणि हे एकदा करून नाही होणार, हे परत परत करत राहणं म्हणजे हे आपल्या डोक्यातला कचरा आपण दूर करतोय. कारण एक भरलेली बॉटल 250 ml ची जरी असली तरी आपण ती 10 मिनिटं पकडू शकतो, बरोबर, 20 मिनिटं, तासभर. पण जर ती कायमस्वरूपी पकडून ठेवायला लावली तर हात पॅरलाइज होईल. तसंच आपलं डोकं पॅरलाइज झालेलं आहे, म्हणून निगेटिव्ह विचार येत आहेत. जर त्यांना पॉझिटिव्ह करायचं असेल तर तुम्हाला कॉन्शियसलीच त्याला पॉझिटिव्ह करावं लागेल. विचारच सकारात्मक करावे लागतील, त्यावेळेला लाईफमध्ये चेंज येईल. एवढे दिवस निगेटिव्ह करूनच बघितलंय ना, इट्स ओके. आता 8 दिवस मी सांगते म्हणून पॉझिटिव्ह विचार करून बघा, पॉझिटिव्ह बोलून बघा. जरी दिसतंय की अकाउंटला 10,000 आहे, म्हणा 10 लाख आहेत माझ्या अकाउंटला, किंवा 10,000 आहेत, त्याला सुद्धा म्हणा की थँक्यू देव, माझ्याकडे 10,000 तरी आहेत. लोकांकडे 10 रुपये पण नसतात. करेक्ट. एक वडापाव पण ते खाऊ शकत नाही, म्हणजे मी श्रीमंत आहे. तुमच्या किडन्या, तुमचं हर्ट, तुमचे डोळे, तुमचं सगळं जर शाबूत आहे, तुमचा मेंदू शाबूत आहे, आपण माणूस म्हणूनच जन्माला आलेलो आहे, हीच मोठं वरदान आहे, तीच मोठी श्रीमंती आहे. एक किडनी बदलायची तर अख्खा आपल्याला कमाई द्यावी लागते आपली. मग एवढं श्रीमंत देवाने आपल्याला ऑलरेडी बनवलेलं आहे, पण त्या श्रीमंतीकडे आपलं लक्ष नाही आहे. त्याच्यासाठी आपण थँक्यू म्हणत नाही आहेत. आपल्याला हवं आहे काय जे नाही आहे. लोकांना जे आहे त्याची किंमत नसतेच. जसं लग्न करून येतो, सुरुवातीला बायकोचं कौतुक, तिचं ॲप्रिशिएशन, नवऱ्याचं कौतुक. आफ्टर दॅट लग्न झालं, संपलं, घरी आली आहे ना, मग किंमत नाही आहे. बट दॅट इज रॉंग. आणि तीच बायको मग उद्या उठून जर बाहेर गेली, कुणीतरी तिला चांगलं म्हटलं किंवा नवऱ्याला कुणीतरी म्हटलं चांगलं, तर आपली चिडचिड होते. परंतु ज्या गोष्टीला तू एवढं प्रेमाने आणलं होतंस तिलाच ॲप्रिशिएट करत नाही आहेस, मग जिथून ॲप्रिशिएशन मिळालं तिकडे ते डायव्हर्ट होणं. त्यामुळे हे आता अफेअर्स जे वाढलेले आहेत. सो जी गोष्ट तुमच्याकडे आहे त्याच्यासाठी ऑलवेज थँकफुल राहणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. फक्त तेवढंच करायचं आहे त्यासाठी थँक्यू म्हणा. लिहून टाका 10 गोष्टी रोज, 100% ते पॉझिटिव्ह होतील. सगळ्यात महत्त्वाचा अजून एक प्रश्न जो आमच्या प्रेक्षकांकडनं आला होता तो म्हणजे मनी मॅनिफेस्टेशन. पैसे आकर्षित करणं हे प्रत्येकाला आवडतं आणि पैसे आकर्षित करण्यासाठी काय काय पर्याय ह्या कविता मॅम सांगू शकतील हे आम्हाला विचारण्यात आलं होतं. तर मनी मॅनिफेस्टेशनबद्दल तुम्ही काय सांगाल? 100% मनी मॅनिफेस्टेशन तर प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय आहे. पैसा हा प्रत्येकाला हवा आहे. तुम्ही रस्त्यावर चालणाऱ्या माणसाला विचारलं किंवा रोल्स रॉयसमध्ये फिरणाऱ्या माणसाला, तरी दोघंही काय म्हणतील की मनी इज इम्पॉर्टंट. पण ती इम्पॉर्टंट आहे, मग एकाकडे रोल्स रॉयस आहे, एकाकडे सायकल आहे, असं काय? तर तो डिफरन्स माइंडसेटचा आहे, अगेन बिलीफ्सचा आहे आणि ट्रस्टचा आहे. तुम्ही कशावर ट्रस्ट ठेवतात, बिलीफ तुमचा किती स्ट्रॉंग आहे, तुमचा विश्वास किती आहे त्या गोष्टींवर. समजा तुम्ही एखादं काम करत आहात, त्या कामात तुम्ही किती पारंगत आहात, तुम्ही त्याचा R&D केलेला आहे का, तुम्ही बिझनेस करत आहात, मग तुम्हाला कॉम्पिटिटर कोण आहे? बरं, कॉम्पिटिटर तर नसतातच, आपणच आपले कॉम्पिटिटर आहोत. परंतु लोक काय वेगळं देत आहेत हे बघणं गरजेचं आहे. मार्केट सर्वे इज इम्पॉर्टंट. हे सगळं जर केलं तर माणूस श्रीमंत होऊ शकतं. फक्त श्रीमंतच होऊ शकतं, पैसा नाही कमवू शकत. जसं आता मागे सगळ्यात पहिला जो करोडपती झाला होता, कोण बनेगा करोडपती, सुशील कुमार, बरोबर, काहीतरी आडनाव आहे मला आठवत नाही. जी व्यक्ती 5 करोड घेऊन गेली, अगदी रसातळातनं आलेला शिक्षक होता, आणि पुढच्या वर्षी एकाच वर्षात त्याच्या 20 टाइम्स डाऊन गेलेला व्यक्ती. बरोबर. म्हणजे देव तुम्हाला देतोय, सांभाळण्याची पण काय असते, कॅपॅसिटी असते. सांभाळण्याची पण काय लागते, मग पात्रता लागते, ती शिकून घ्यावी लागते. पैसा सांभाळणं ही कला आहे. मग जर तुम्हाला दिलंय तर ते सांभाळता पण येणं गरजेचं आहे. सो सुरुवात इथून करायची की जर मला समजा मी आज मला मॅनिफेस्ट करायचे महिन्याला 1 लाख रुपये, आपण बेसिक अमाऊंट घेऊयात. ते 1 लाख रुपये आल्यानंतर मी त्याचं काय करणार आहे हे तुमच्या मनाला क्लिअर असणं गरजेचं आहे. करेक्ट.
1,00,000 रुपये येणार आहेत तुमच्याकडे, मग तुमचं काय जाणार आहे? तुमचं EMI जाईल, तुमचं घर भाडं असेल, भाड्याने असेल तर घर भाडं जाईल. समजा आपल्या अकाउंटला 1,00,000 रुपये आले, तर आपण त्याचं बायफर्केशन कसं करणार आहोत, ते कुठे कुठे आपण इन्व्हेस्ट करणार आहोत का, कुठे यूज करणार आहोत, हे आधी तुमच्या सबकॉन्शियसला आणि कॉन्शियस माइंडला माहिती असणं गरजेचं आहे. पैसा येतोय, पण मग तो ठेवण्यासाठी आणि तो डिझर्व करतोय आपण, हा माइंडसेट मिळवण्यासाठी काय करायचं आहे, तर ग्रॅटिट्यूड. अच्छा. ग्रॅटिट्यूड मीन्स व्हॉट, की थँक्यू म्हणणं, जे आहे तुमच्याकडे त्यासाठी थँक्यू म्हणणं. बऱ्याच लोकांकडे खूप पैसा आहे, पण तरीसुद्धा त्यांना अजून कमवावं असं वाटतोय. दॅट इज गुड. ते प्रत्येकालाच वाटतं, पैसा हा प्रत्येकाला कमवायचा आहे, पण तो येतो कुणाकडे? जो त्याला ग्रॅटिट्यूड देतो, जो त्याला थँक्यू म्हणतो. एक छोटीशी गोष्ट सांगते. एक साधू होते ज्यांचं देवाशी डायरेक्ट बोलणं व्हायचं. अच्छा. आणि मग त्याला एक व्यक्ती येऊन भेटला. ते म्हटले की ऋषीजी, तुम्ही देवाला सांगा की मला आता काहीच नको आहे, मला इतकं दिलं आहे की मला आता सांभाळलं जात नाही आहे. ते म्हटले ठीक आहे, मी निरोप पोचवतो. मग ते देवाकडे जाणार होते. तेवढ्यात एक व्यक्ती भेटली ज्याच्या अंगावर कपडेसुद्धा नव्हते, फक्त आतले कपडे घातलेले होते, ते पण अंग झाकण्यासाठी. तो म्हटला की तुमचं देवाशी डायरेक्ट बोलणं होतं ना, त्याला सांगा की मला काहीतरी तर दे, मला काय नुसतंच पाठवून दिलं आहे पृथ्वीवर. तो म्हटला ठीक आहे, सांगतो. मग ते देवाकडे गेले दोघांचे विचार घेऊन ते ऋषी. मग देवाला म्हटले की देवा, अशा अशा व्यक्तीने सांगितलं की मला बास करा, आता मला काहीच नको आहे, कारण मला खूप दिलं आहे, मला ते सांभाळणं होत नाही, तर आता थँक्यू, बास, आता मला नको आहे. ते म्हटले त्याला सांग की थँक्यू म्हणू नको, मग मला थँक्यू म्हणू नको, माझे आभार मानू नको, नाही देणार तुला. ते म्हटले एवढंच सांगायचं का? देव म्हटला हो, तेवढंच सांगा. मग दुसऱ्या व्यक्तीचं सांगितलं की अशी अशी व्यक्ती पण मला भेटली, ती म्हटली मला काहीतरी तर दे, माझ्या अंगावर साधे कपडेही नाही आहेत, बरोबर, काहीच कामाचं नाही आहे, देवच नसतो, देव असाच असतो, देव वाईट आहे, लोक वाईट आहेत, तुम्हाला खूप शिव्या घालत होता म्हटलं तो माणूस. म्हटले त्याला सांग की थँक्यू म्हण, मला थँक्यू म्हण. ते ऋषी आले परत काही दिवसांनी. ते व्यक्ती परत गेलेत भेटायला. मग ज्यांनी सांगितलं होतं की मला काही नको आहे, ती व्यक्ती म्हटली की सांगितला का माझा निरोप? तर ते ऋषी म्हटले हो सांगितला. देवाने सांगितले मला आता आभार मानू नको, माझे थँक्यू म्हणू नको, आभार मानू नको, तुला मिळणार नाही. तो माणूस म्हटला मला इतकं दिलं आहे की मी एक दिवस काय, एक क्षणही त्यांचे आभार मानल्याशिवाय राहणार नाही. मग ते म्हटले की ज्या वेळेला नव्हतं त्यावेळेला पण तर तो आभार मानतच होता. म्हटले माझं धडधाकट शरीर होतं, माझा परिवार माझ्यासोबत होता, महिन्याला मला 2-4 हजार रुपये का असे ना येत होते, ज्याच्याने माझं 2 वेळचं जेवण पोटभर होत होतं, माझ्या परिवाराचं होत होतं. माझं शरीर धडधाकट होतं, कुणी आजारी पडलं नाही, कुणी दवाखान्यात गेलं नाही. एवढं सगळं तर देवाने दिलेलं होतं. राहायला मला घर होतं, लोक फुटपाथवर राहत होते. मी थँक्यू म्हणणारच, मी सोडणार नाही. मग म्हटलं देव पण म्हटला की मी देणं सोडणार नाही. त्या दुसऱ्या व्यक्तीला सांगायला गेले. ते म्हटले सांगितला का माझा निरोप? काय म्हटला तुमचा देव? भेटतो का तुम्हाला तुमचा देव? ते म्हटले हो भेटला, थँक्यू म्हणायला सांगितलं. तो म्हटलं कशाला थँक्यू म्हणायचं आहे, मी काय भेटतं आहे मला थँक्यू म्हणायला? मला जर काही मिळत नाही, मी कधीच थँक्यू म्हणणार नाही. संपलं. आहे त्याच परिस्थितीत तो व्यक्ती होता. जो थँक्यू म्हणत होता तो अजून श्रीमंत होत होता. आपण देवाला काहीसुद्धा परत करत नाही. आपण भोग जो लावतो ना देवासमोर, तो सुद्धा जर देवाने खाल्ला असता तर कदाचित तो सुद्धा आपण लावला नसता. एवढी आपली मेंटॅलिटी आहे की नाही आपल्याला कुणाला द्यायचं नाही, पण द्यायला सुरुवात करा. देणाही लेणा होत आहे. तुम्ही जे कमवताय त्याच्या 2% तरी तुम्ही दान करणं अपेक्षित आहे. कारण आपण ह्या पृथ्वी तलावर आहोत ना, आपण एकमेकांचं काहीतरी देणं लागतो. करेक्ट. ज्या वेळेला तुम्ही द्याल समोरच्याला, ते तुम्हाला 100 पट होऊन मिळणार आहे. पण ते मिळण्यासाठी आधी देण्याची वृत्ती असणं गरजेचं आहे. बरं काहीच नाही देऊ शकत, पैशांची मदत करा असं मी म्हणतच नाही, पण एखाद्याला सल्ला द्या चांगला. एखाद्याच्या मनावर काही ओझं असेल तर ते उतरवण्यासाठी त्याला तुमचा खांदा द्या. तुम्ही त्याला काहीतरी समजावून सांगा. एखादा माणूस जर मरत असेल तर त्याला जीवन संजीवनी मिळावी म्हणून काहीतरी तुम्ही त्याला सांगू शकतात. म्हणजे तुमच्या विचारांची देवाणघेवाण करणं, पैशांची देवाणघेवाण करणं, हेच आपण देवाला देतो. वेगळं काही त्याला आपल्याकडून अपेक्षित नाही. ज्याने हे सगळं निर्माण केलेलं आहे तो समुद्र आहे, त्याला तुमच्या गारगोट्यांनी काहीसुद्धा फरक पडत नाही. पण तुम्ही दुसऱ्यांना मदत करणं म्हणजे देवाला मदत आहे. म्हणजे थोडक्यात जर आपल्याला मनी मॅनिफेस्टेशन जर करायचं असेल तर आपल्याला जे आपल्याकडे पैसे आहेत त्याच्याबद्दल ग्रॅटिट्यूड ठेवणंही तेवढंच गरजेचं आहे, आणि जी काही आपली कमाई आहे त्यातनं थोडंफार दान धर्म करणंही गरजेचं आहे. येस, ग्रॅटिट्यूड करणं खूपच गरजेचं आहे. समजा आता तुम्ही महिन्याला 10,000 कमवतायत,
त्या 10,000साठी थँकफुल राहा, कारण त्यावर तुमचं घर चालतंय, तुम्ही 2 वेळचं जेवता आहात, तुमची मुलं शिकतायत, सगळ्या गोष्टी तर होत आहेत ना. बरं, तुमची कॅपॅसिटी वाढवा, तुमचा पैसा वाढवेल, पण त्याआधी जे आहे त्याला थँक्यू म्हणा, म्हणजे देव तुम्हाला त्या अपॉर्च्युनिटीज देईल. आणि पैसा आल्यानंतर आता काय फॅशन आली आहे डिजिटल रुपी, सगळंच डिजिटल असतं, तर घरात म्हणजे पैसा ठेवला जात नाही. करेक्ट. फिजिकल मनी घरात थोडी तरी असणं गरजेचं आहे. कारण तुम्ही जर एखादी व्यक्ती खूप आवडते तुम्हाला, पण तिला कधी म्हणजे घरापर्यंत आणलंच नाही, तर तिला कसं कळणार आहे की कुठे घर आहे आणि याच्याकडे कुठे जायचं आहे. तसा पैशाचं सुद्धा आहे. तुमच्याकडे पैसा आला तर थोडा तरी पैसा फिजिकल मनी तुमच्याकडे घरी असणं अपेक्षित आहे. त्याला तुम्ही रोज थँक्यू म्हणणं गरजेचं आहे. ते पैसे घेताना आणि देताना थँक्यू म्हणणं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल की देताना कशाला थँक्यू म्हणायचं आहे? यू आर कॅपेबल टू गिव्ह इट टू अदर्स, मीन्स व्हॉट, यू हॅव टू से थँक्यू. कुणीही नाही देऊ शकत ना, तुम्ही देऊ शकतायत, म्हणजे तुम्ही थँक्यू म्हणा. आणि घेताना तर ऑब्वियस थँक्यू म्हटलं पाहिजे, कारण तुम्हाला ते रिसीव्ह होत आहे, मिळत आहे. हे जसं महत्त्वाचं आहे तसं पैसे घेताना आणि ते ठेवताना ते कसे ठेवायचे, कसे मोजायचे, हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. लोकांना असं वाटतं की मोजल्याने काय होतं, पण मोजल्यानेच होतं. ज्या वेळेला तुम्ही पैसा असा उडवतात, समजा आता आपल्याकडे हे पैसे आहेत, तुम्ही हे आता असे मोजता आहात, आपण असे मोजतो, जनरली कात्रीत पकडतो, असे मोजतो, बरोबर, आणि दूर फेकतोय, म्हणजे तो पैसा जवळ यायच्या ऐवजी दूर जातोय. बरं, खूप मोठ्या तुमच्याकडे करोड रुपये असतील, सगळेच तुम्ही काय हाताने मोजणार नाही, पण थोडी अमाऊंट घेऊन ती अशी मोजा आणि त्याला प्रत्येक नोटला थँक्यू म्हणा. मी म्हणत नाही की तुम्ही 1 करोड नोट मोजा आणि त्याला थँक्यू म्हणा, पण आहे थोडा छोटा बंडल घ्या, जोपर्यंत तुम्ही म्हणू शकाल तेवढं थँक्यू तर म्हणा. कारण ही लक्ष्मी आहे, ही तुमचं आयुष्य आहे, याच्यामुळेच तुमचं आयुष्य सुखकर होतंय, यामुळेच आम्ही जेवण करू शकतो, यामुळेच आम्ही भेटतो एकमेकांना, यामुळेच आपलं सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. ही सगळ्यात हायेस्ट एनर्जी आहे, परंतु त्या एनर्जीला कुठेही रिस्पेक्ट दिला जात नाही. एखादा माणूस वाईट असलं ना, श्रीमंत माणूस, तर तो पैसा वाईट आहे असं म्हटलं जातं, पैशामुळे त्याला माज आला. दॅट इज नॉट करेक्ट. पैशामुळे व्यक्ती चांगली किंवा वाईट नाही आहे, पैसा चांगला किंवा वाईट नाही आहे, हा चांगलाच आहे. वापरणारी व्यक्ती चांगले वाईट असू शकते, करेक्ट, त्याचे विचार खराब असू शकतात, किंवा एखाद्याकडे नाही आहे म्हटल्यावर त्यांचा जो माइंड आहे, स्केअरसिटी माइंडसेट आहे, भीतीचा आहे, म्हणून त्यांच्याकडे पैसा नाही आहे, ते त्यांनी मॅनिफेस्ट केलेलं आहे. ते बदलू शकतं का? 100% बदलू शकतं. कॉन्शियस एफर्ट्स घ्यावे लागतात, त्यासाठी आपले वेगवेगळे कोर्सेस आहेत. यूट्यूबवर पण बऱ्याच कंटेंट तुम्हाला मिळून जातं, पण ते कसं आहे, कन्सिस्टन्सी मॅटर्स. बरोबर, कन्सिस्टन्सी मॅटर करते, खूप मॅटर करते. सो कन्सिस्टंटली जर तुम्ही केलं तर तुमच्याकडे 100% पैसा येईल. आणि काही सोपे अफर्मेशन्स देते मी, मनी मॅनिफेस्ट करायचं असेल तर, की पैसा माझा सगळ्यात चांगला मित्र आहे. अच्छा, तो माझ्याकडे परत परत येतो. मी श्रीमंत आहे, माझ्याकडे पैसा अगदी सहज येतो. पैसा माझ्याकडे विपुल प्रमाणात आहे. माझ्या गरजेहीपेक्षा जास्त पैसा माझ्याकडे आहे, ज्यामुळे मी इतरांना मदत करू शकत आहे. पैसा हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो माझ्याकडे असतोच. जे तुम्हाला वाटेल जेन्युअनली तेवढे अफर्मेशन्स सकाळी 10 वेळा, सायंकाळी 10 वेळा लिहून काढायचे आहेत आणि उठल्याबरोबर आरशाच्या समोर जाऊन बोलायचे आहेत. खूप सोपं आहे. 21 डेज जर एवढं केलं तर ज्यांचे काही पैसे अडकलेले असतील, काही मनी ब्लॉकेजेस असतील, माइंडमध्ये क्लटर्स असतील, तर ते रिमूव्ह व्हायला 21 डेज कन्सिस्टंटली केल्यानंतर त्यांना नक्कीच मदत होईल. मला तुम्हाला ह्याच्याशीच रिलेटेड अजून एक प्रश्न विचारायला नक्की आवडेल मॅम, की लॉ ऑफ अट्रॅक्शन ज्याला आपण म्हणतो की फायनान्शियल ग्रोथसाठी मदत करतं, तर लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि फायनान्शियल ग्रोथ ह्याच्यामध्ये जो एक माइंडसेटचा मुद्दा असतो, त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? आपण बघतो जेवढेही श्रीमंत लोक आहेत, बिझनेस पर्सन्स आहेत, त्यांच्याकडे डेलिगेटेड टीम असते, बरोबर, जे त्यांना काय करतात, मदत करतात की कुठला फायनान्शियल डिसिजन घेतला पाहिजे, कुठे तुम्ही इन्व्हेस्ट केले पाहिजे, कुठे नको करायला, मार्केट कसं आहे, अप आहे की डाऊन आहे, हे तर नंतरचं झालं. पण बेसिक जे आहे की बिझनेस स्टार्ट कुठून करायचा, बिझनेस म्हणजे नेमकं काय, का करायचा, कुठल्या क्षेत्रात जायचं आहे, हे सगळं आधी विचार करणं गरजेचं आहे. आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनने तुम्ही बिझनेस ग्रो करू शकतात. म्हणजे काय, तुमच्या समोर देव बिझनेस आणून ठेवणार नाही, युनिवर्स, परंतु तुम्हाला ती अपॉर्च्युनिटी आणून देणं, संधी निर्माण करून देणं, तसे तुमच्याकडे कोलॅबरेशन्स येणं, ह्या गोष्टी युनिवर्स तुम्हाला करते. पण ते कधी, ज्या वेळेला तुमचा 100% ट्रस्ट आहे,
ज्या वेळेला तुम्ही बघता आहात की काय काय आपल्याला हवंय, तुम्हाला तुमचं विजन क्लिअर असणं गरजेचं आहे. तुमच्या विजन बोर्डवर तुमच्या बिझनेसचं पोस्टर लागणं गरजेचं आहे. तुम्हाला एक्झॅक्ट काय करायचं आहे हे स्वतःला माहिती असणं गरजेचं आहे. मग त्यानंतर लॉ ऑफ अट्रॅक्शन त्यावर वर्क करतं. आता माझा 17 मेला ऑफलाईन सेमिनार आहे ते आपटे रोडला पुण्याला, ज्यामध्ये मी कम्प्लिटली मनी ब्लॉकेजेसवरच बोलणार आहे. अच्छा. 100% मनी ब्लॉकेजेस कशी रिमूव्ह करायचे, रिमूव्ह होऊनच जातात कारण मेडिटेशन्स असतात. 2 एक्सपर्ट फायनान्शियल ॲडवायझर्स येणार आहेत जे फायनान्स मॅनेजमेंट पण शिकवणार आहेत. मी मनी कसा अर्न करायचा आहे आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनने कसा तो मिळवायचा आहे हे शिकवणार आहे. एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोच आहेत, पब्लिक स्पीकर. म्हणजे असा आपला तो सेमिनार आहे ऑफलाईन, ज्यामध्ये हे आम्ही सगळं शिकवणार आहोत. हे एका दिवसातही शिकता येतं, पण त्यासाठीचा तुमचा माइंडसेट एक्झॅक्टली इम्पॉर्टंट आहे. जसं की आता तुम्ही सांगितलं की 1 डेचा तुम्ही आपटे रोडला आय थिंक सेमिनार कंडक्ट करताय, तर आमच्या प्रेक्षकांनाही नक्कीच जाणून घ्यायला आवडेल की याची फीज असेल तर ती किती असेल आणि त्यांनी तुम्हाला कसा संपर्क साधावा. 30 एप्रिलच्या आधी 3000 आहे फॉर होल डे. इट इज फॉर होल डे फ्रॉम मॉर्निंग 10 to 6, सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत आहे. आपल्या लिंक्स आहेत सगळे, आपण डिस्क्रिप्शनमध्ये देऊया. शुअर. आणि 30 एप्रिल नंतर 30 फीस 6000 होणार आहे. आता अर्ली बर्ड ऑफर सुरू आहे. सगळ्यात महत्त्वाचा एक आपल्या इथं जर बघितलं तर एक लोकांमध्ये टॅबू पसरलेला आहे, तो म्हणजे मिडल क्लास माइंडसेट. बऱ्याच जणांना त्या माइंडसेटमधूनच बाहेर पडता येत नाही. कुठलीही गोष्ट ज्यावेळेस आपल्याकडे येते त्यावेळेस ती आली म्हणजे सर्व काही आलं असं समजून एक मिडल क्लास मेंटॅलिटी काम करत असते. सो ह्याच्यातून कसं बाहेर पडलं पाहिजे? मिडल क्लास म्हणजे कोण? ज्यांच्याकडे आता या मंथमध्ये जर तुम्ही रिटायर्ड झालात म्हणजे जॉब नाही आहे तर पुढच्या महिन्याचं पण सर्व्हाइव्ह करू शकणार नाही, हा झाला मिडल क्लास. ज्यांना हे पण माहिती नाही की नेक्स्ट मंथ काय करावं. सो अशा लोकांनी स्वतःवर विश्वास ठेवून कामं करणं महत्त्वाचं आहे. मिडल क्लास हा टॅबू नाही आहे सर, हा सिंपती मिळवतोय आपण. बरोबर. आपल्याला आवडतं सगळ्यांना, आपल्याला अप्रिशिएट केलेलं, आपल्याला कोणीतरी बिचारं म्हटलेलं, हां तू खूप करू शकत होतास पण तू मिडल क्लासमध्ये आहेस म्हणून करू शकत नाही. आपण बघितलंय कचरा वेचणाऱ्यांची मुलं IAS झालेले आहेत. अगदी धुणभांडी करतात बायका, त्यांची मुलं IAS IPS झालेले आहेत. परिस्थितीचं भांडवल करून जे पळ काढतात त्या लोकांना आपण काहीच उपमा देऊ शकत नाही, ना मिडल क्लास ना हाय क्लास ना काहीच. परंतु ज्यांना खरंच आपल्याला आपल्या परिस्थितीचं भांडवल न करता उंचीवर न्यायचं असेल त्यांनी स्वतःला अपग्रेड करणं गरजेचं आहे. आपल्याला फोन अपग्रेडेड पाहिजे. बघा आज आपल्याला वाटतं की खूप गरिबी आहे, पैसा नाही आहे लोकांकडे, पण भीक मागणाऱ्या माणसाकडे सुद्धा तुम्हाला फोन दिसणार. बरोबर. झोपडपट्टीत राहणाऱ्या प्रत्येकाकडे तुम्हाला फोन दिसणार, बऱ्याच जणांकडे आयफोन सुद्धा दिसणार. म्हणजे काय की दाखवण्यासाठी, लोकांना दाखवण्यासाठी, थोड्या वेळाच्या प्लेजरसाठी लोकांना काय करायचं आहे, इन्व्हेस्ट करायचं आहे. पण त्या थोड्या वेळच्या प्लेजरसाठी न करता स्वतःमध्ये काय बदल करून आपण मोठे होऊ शकतो किंवा मोठी स्वप्न बघणं हा क्राईम नाही आहे, ती सत्यता आहे. आणि प्रत्येक जण मोठं होऊ शकतो, तो जन्मसिद्ध हक्क आहे प्रत्येकाचा, आहेच. युनिवर्स प्रत्येकाला द्यायला बसली आहे. श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क आहे म्हणून त्याला खूप पैसे द्या आणि कविता जाधव आहे तिला कमी द्या असं डिस्क्रिमिनेशन नाही आहे. समुद्रामध्ये तुम्ही किती टँकर लावले तरी त्याचं जसं पाणी कमी होत नाही तसं युनिवर्स द्यायला बसलेली आहे. फक्त ते तुम्ही डिझर्व करतायत हे तुम्ही त्याला सांगणं गरजेचं आहे. देवाला तुम्ही कुठल्याही देवाला माना, मग तुम्ही स्वामी समर्थांना माना, तुम्ही विठोबांना माना, तुम्ही गणपती बाप्पाला माना, तुम्ही शिवजींना माना, तुम्ही कुठल्याही देवाला माना, तुम्ही त्या मंदिरात गेल्यानंतर जी एनर्जी तुमच्यात येते ना ती एनर्जी तुमच्या आत आहे, ती जाऊन फक्त कनेक्ट होते. परंतु ती आतली एनर्जी शोधायचीच नाही आहे कोणाला. बाहेर सगळं वाईट दिसतंय, बाहेर सगळं बदलायचं आहे, लोकांना बदलायचं आहे, कुणीही बदलणार नाही. सॉरी, सगळ्यांमध्ये बदल घडवायचा असेल तर स्वतः बदलावं लागेल. स्वतःचा माइंडसेट आपल्याला व्यवस्थित करावं लागेल. चेतना आपली आपल्याला जिवंत ठेवते, आपल्याला सगळं देते हे मान्य करावं लागेल आणि त्यानंतर गोष्टी मनासारख्या घडायला सुरुवात होईल. सो मिडल क्लासचं भांडवल कुणीही करू नये. प्रत्येक व्यक्ती श्रीमंत होऊ शकते. खूप रिसोर्सेस आहेत. आता आपल्याकडे काही असं थोडंफारच नाही आहे की हा तेवढ्यावरच करू शकतात आणि मग श्रीमंत होण्याचे मार्ग अनेक आहेत. अनेक मार्गांनी माणूस श्रीमंत होऊ शकतो. ते मार्ग शोधण्यासाठी लॉ ऑफ अट्रॅक्शन यूज करायचं आहे. आपण जर बघितलं तर सगळ्यात आजकालच्या नवीन जनरेशनला येणारे जे प्रॉब्लेम्स आहेत किंवा बऱ्याच पॉडकास्टमध्ये आम्हाला कमेंट्स येत असतात की रिलेशनशिप्समध्ये खूप प्रॉब्लेम येतात. रिलेशनशिप्स पाहिजे तशा चालत नाहीत किंवा ज्या आहेत म्हणजे ज्यांची लग्न झालेली आहेत त्यांचे डिवोर्स कंडिशन्स येतात. सो मॅनिफेस्टेशन असो किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन असो ह्याचा रिलेशनशिपशी
काही संबंध जोडता येतो का, आणि तो जर जोडायचा असेल तर काय केलं पाहिजे? रिलेशनशिप म्हणजे काय की दोन मन एकत्र येणं, मग ते कुठलेही असू दे, फक्त नवरा बायकोच नाही, मग ते आई वडील असू दे आणि मुलगा असू दे, किंवा मग फ्रेंड्स असू दे, किंवा मग हजबंड वाईफ असू दे, किंवा भाऊ बहीण बिझनेस असू दे, पार्टनर्स असू दे. किंवा वॉट एव्हर बिझनेस पार्टनर, सगळे आपण बघतोय. सगळ्यांना आता सध्या काय झालंय की प्रत्येकाला दाखवायचं की मी मोठा, मी श्रेष्ठ, किंवा माझ्याकडे नॉलेज खूप आहे. आपल्याला एवढ्या नॉलेजची ॲक्च्युअलमध्ये गरज नाही, जेवढं आपल्याला गेन करायचं असतं, की प्रत्येक गोष्टीत आपल्याला माहिती हवीच आहे. कोणाचं काय चाललंय, आता ट्रम्प काय निर्णय घेणार आहे, तो 5-5 मिनिटाला ऐकायचं आहे, गरजच नाही आहे. तुमचं पुढच्या महिन्यात काय होणार आहे हे बघणं गरजेचं आहे. तुमची नाती कुठे चाललेली आहेत हे बघणं गरजेचं आहे. देवाने जर तुम्हाला सांगितलं की तुमच्याकडे 8च दिवस आहेत, जगून घ्या काय जगायचं, तर तुम्ही पैसा कमवण्याच्या मागे पण लागणार नाहीत, संपत्ती जमा करणार नाहीत, काहीच नाही. फक्त रिग्रेट करणार की मला जर अजून आयुष्य मिळालं असतं तर मी माझ्या बायकोसोबत आनंदाने घालवलं असतं, माझ्या आईवडिलांना मी तीर्थयात्रेला नेलं असतं, माझ्या बहिणीला मी असं असं गिफ्ट दिलं असतं, माझ्या भावाला मी पायावर उभं केलं असतं, माझी नाती मी जपली असती, माझ्या ज्या मित्राशी मी भांडलो आहे किंवा मी भांडली आहे किंवा मैत्रिणीशी, त्यांच्याशी मी बोलून घेतलं असतं. कारण अनसर्टन्टी आहे. जर तुम्हाला डॉक्टरांनी सांगितल्यावर हे सगळं वाटतं, आणि हे प्रत्येकाला वाटतं. जर तुम्हाला सांगितलं ना की तुम्हाला एवढा एवढा स्पॅन मिळालेला आहे, किंवा आपल्याला ज्या वेळेला कळता काही गोष्टी हातातून निघून गेल्या नंतर रिग्रेट करून उपयोग नाही आहे. तर नाती जेव्हा आहेत तेव्हा जपायला शिका. समोर आहे तुमची व्यक्ती, तुमचा वेळ मागतीये, तो वेळ आपण फोनला देतोय, तो वेळ आपण मित्रांना देतोय. म्हणजे प्रत्येकाला वेगवेगळा एक कप्पा आहे, त्या कप्प्यात ठेवण्याचा प्रयत्न करा. जी नाती तुमच्यासाठी खरोखर महत्त्वाची, डोळे बंद करायचे आणि विचार करायचा की कुठली व्यक्ती आपल्या आयुष्यात नसेल तर आपलं आयुष्य आपण सॉर्टेड जगू शकत नाही. जगतं तर प्रत्येकच जण, कोणीही एखादी व्यक्ती गेली की त्याच्या मागे जात नाही, परंतु अशी कुठली व्यक्ती आहे जिला आपल्याला दुखवायला नको, किंवा जी व्यक्ती आपल्या खूप जवळची आहे, ती तरी नाते ॲटलिस्ट जपायला शिकलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जो इगो आहे तो बाजूला ठेवून आपली सगळी नाती व्यवस्थित आहेत असं म्हणणं गरजेचं आहे. कारण तुम्ही कुणाचंही 12-15 वर्षापासूनचं डोक्यात ठेवलं ना तर तुमचं डोकं खराब होणार आहे, त्या व्यक्तीला काही फरकच पडत नाही आहे. मग लॉ ऑफ अट्रॅक्शन हे शिकवतं, होपोनोपोनोने आपण माइंड क्लिन्झिंग करतो. माइंड क्लिन्झिंग म्हणजे काय की हे नकारात्मक विचार नात्यांबद्दलचे सगळे रिमूव्ह केले जातात. कितीही वर्षापूर्वीचे तुमचे ट्रॉमा असू द्या. मला ना 15 वर्षापूर्वी माझी मैत्रीण म्हटली होती की तू काही कामाची नाही आहेस, तिला मी करून दाखवणार आहे, गरजच नाही आहे, तिला काय करायचं आहे, तुम्ही काय करताय त्याच्याशी, तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही करा. तो विचार तेवढ्या दिवसापासून तुमचं डोकं खराब करतोय, तुमचा माइंड डिस्ट्रॅक्ट करत आहे. तुम्हाला जिथे सक्सेस यायला हवा, ज्या डोक्यामध्ये सुपिकता यायला हवी, पॉझिटिव्हिटी यायला हवी, अपॉर्च्युनिटीज त्याने अट्रॅक्ट करायला हव्या, तिथे तुम्ही काहीतरी कचरा भरून ठेवलेला आहे. तो कचरा रिमूव्ह करण्याचं काम आपण होपोनोपोनोने करतो. सो रिलेशन अट्रॅक्ट करायचं असेल, तुम्हाला बेस्ट तुमचा लाईफ पार्टनर अट्रॅक्ट करायचा असेल तर ते व्हिज्युअलाइज करणं गरजेचं आहे की असा असा व्यक्ती माझ्या आयुष्यात आहे, अशी व्यक्ती माझ्या आयुष्यात आहे, ते मला समजून घेत आहे, तुम्ही एकमेकांशी बोलतायत, गप्पा मारतायत. हे काय झालं, व्हिज्युअलायझेशन. जेव्हा तुम्हाला पार्टनर अट्रॅक्ट करायचं आहे आणि आहे ते नातं टिकवून ठेवण्यासाठी आपली सगळी नाती व्यवस्थित आहेत, माझ्या नवऱ्याचं माझ्यावर प्रेम आहे किंवा माझ्या बायकोचं प्रेम आहे, माझे आईवडील मला समजून घेतात, हे सगळं म्हणायचं आहे. त्यानंतर होपोनोपोनोची प्रेयर करायची 108 वेळा की डिअर हजबंड आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. एवढं सोपं आहे ते. एक 8 दिवस करून बघा, तुम्हाला तुमची नाती हील झालेली वाटतील. ज्या लोकांचे वर्षातनं 2 वर्षातनं पण फोन आलेले नसतील, त्या व्यक्तीसाठी जर तुम्ही होपोनोपोनो केलं तर ती व्यक्ती तुम्हाला स्वतःहून कॉल करेल आणि तुम्ही मला सांगाल सुद्धा. कमेंटमध्ये नक्की सांगा कोणाच्या बाबतीत असं घडलं तर. अशा कुठल्या पॉवरफुल टेक्निक्स आहेत का की ज्या डेली पास देतात? कारण की आजकाल जर आपण बघितलं तर प्रत्येकाचं लाईफ रुटीन एवढं ज्याला आपण म्हणतो की वेळेचा अभाव एवढा आहे की मॅनिफेस्टेशनसाठी अर्धा तास 1 तास बसायला कोणाकडे वेळ नसतो. सो अशा कुठल्या 5-10 पॉवरफुल टेक्निक्स आहेत का की ज्या युटिलाइज करून तुम्ही मॅनिफेस्टेशनही करू शकता आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनची सुद्धा मदत घेऊ शकता? अगदी सोपं आहे. उठल्याबरोबर ग्रॅटिट्यूड करणं. ओके. 10 वाक्य तरी लिहा देवाला थँक्यूचे, की काय काय घडलं. तुम्ही उठले आहात, हजारो लोक झोपेतच गेलेले असतात, थँक्यू म्हणा. गादीवर झोपलेले असाल तर त्या गादीसाठी थँक्यू म्हणा. चहा पिताय, तो चहा तुम्हाला मिळतोय म्हणजे तुमच्या घरात गॅस आहे. बऱ्याच लोकांना आत्ताच गॅस मिळत नाही आहे, त्यास थँक्यू म्हणा त्यासाठी. आईवडील तुमचे आहेत, बऱ्याच लोकांच्या डोक्यावरती छप्पर नसतं, थँक्यू म्हणा. हे झाल्यानंतर उठायचं आहे, आरशासमोर जाऊन तुम्हाला जे हवं आहे ते फक्त आत्ता मिळालं आहे
म्हणजे काय की समजा माझ्या अकाउंटला 2 लाख रुपये आहेत, 5 लाख रुपये आहेत, माझा मित्र माझ्याशी छान बोलत आहे, माझं जॉब प्रोफाईल अप झालेलं आहे, अपग्रेड झालेलं आहे, मला प्रमोशन मिळालेलं आहे, मला एवढी एवढी सॅलरी आहे, माझ्या बिझनेसमध्ये मी आज 200 क्लायंट्स क्रॅक केलेले आहेत. मीन्स व्हॉट, की तुम्हाला जे हवं आहे ते सगळं आरशासमोर बोला की झालेलं आहे. दिस इज द मिरर टेक्निक. फर्स्ट वन इज ग्रॅटिट्यूड. नंतर आहे जर्नलिंग. राईट अच्छा. करा, जे तुम्हाला हवं आहे ते सगळं लिहा. काहीच जाणार नाही आहे, फक्त पॉझिटिव्ह लिहायचं आहे. अफर्मेशन्स म्हटलं जातं त्याला. जसे आपण बोललोत आता मगाशी बरोबर. पैशाविषयी, तसे तुम्ही नात्याविषयी, पैशाविषयी अजून काही तुमचं असेल तर ते तुम्ही लिहून काढा. 100% तुम्हाला ह्या 3 गोष्टी केल्या तरीसुद्धा फायदा होणार आहे. लोकांना सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न एक होता, तो म्हणजे मॅनिफेस्टेशन किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शनसाठी ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या कधी कराव्यात. सकाळी उठून कराव्यात, झोपताना कराव्यात, दुपारी कराव्यात, संध्याकाळच्या वेळेत कराव्यात. तर कुठली अशी वेळ आहे की ज्याच्यामध्ये जास्त प्रमाणात ह्या गोष्टी कार्यरत असतात? मी तर सांगेल मॉर्निंगला. अच्छा. म्हणजे बघा, आपण जर सकाळी लवकर उठलो तर आपल्याकडे जगापेक्षा 1 तास जास्त आहे. तुम्ही 7ला उठत असाल तर 6ला उठण्याचा प्रयत्न करा. 8ला उठत असाल तर 7ला उठण्याचा प्रयत्न करा. आणि जे सकाळी 5ला उठतात मग ते तर बेस्ट आहे. दॅट इज ब्रह्ममुहूर्त. बरोबर. ब्रह्ममुहूर्त तर तसा 4ला हा. असतो. परंतु आपल्याला आपल्या हेक्टिक शेड्यूलमुळे आणि आत्ताच्या ज्या आपण जी लाईफ जगतोय दॅट इज नॉट पॉसिबल टू वेकअप ॲट 4 AM आणि डुईंग ऑल द मेडिटेशन्स पॉसिबल नाही आहे प्रत्येकाला. कुठलीच वेळ निश्चित नाही आहे. तुम्ही कधीही करू शकतात, फक्त विश्वास ठेवून करा आणि फील करून करा. पण मॉर्निंगला ज्या वेळेला तुम्ही उठतात, जर उठलात आणि सकाळी उठल्याबरोबर जर तुम्ही व्हिज्युअलाइज केलं, व्हिज्युअलाइज करणं म्हणजे काय, मेडिटेशन नाही. व्हिज्युअलाइज करणं म्हणजे काय, की तुम्हाला मिळायला हव्यात त्या गोष्टी बघणं की मला मिळालेल्या आहेत. करेक्ट. आणि त्या आधी तुम्हाला मेडिटेशन करावं लागेल. मेडिटेशन म्हणजे काय, तुमचं जे मन चलविचल झालेलं आहे, विचलित झालेलं आहे, सगळे विचार येत आहेत उठल्याबरोबर सुद्धा, ते विचार शांत करण्यासाठी तुम्हाला बॉक्स ब्रीदिंग करावी लागेल. हजारो व्हिडिओ आहेत बॉक्स ब्रीदिंगचे. श्वास घेताना 4 आकडे मोजायचे, होल्ड करायचा 4 आकड्यांना, सोडताना 4 आकडे मोजायचे, परत 4 आकड्यांना होल्ड करायचं. दिस इज कॉल्ड बॉक्स ब्रीदिंग. आपण श्वाससुद्धा आता इतका पटपट घेतोय की म्हणजे आपल्याला आपण असं सांगतोय आपल्या बॉडीला की मला श्वास घ्यायला वेळ नाही. आणि मग वेगवेगळे आजार आपल्याला जडत आहेत. फक्त बॉक्स ब्रीदिंग जर 10 मिनिटं केलं तुम्ही सकाळी, तरी तुमच्या शरीरातले बरेचसे आजार नाहीसे होतात आणि तुमचं कॉन्सन्ट्रेशन होतं, कन्सिस्टन्सी वाढते आणि तुम्हाला हवं ते मॅनिफेस्ट करू शकतात मॉर्निंगला. मला इथे तुम्हाला एक गोष्ट सांगायला नक्की आवडेल की आता एक शेवटचे 2 प्रश्न माझे राहिलेत आणि त्याच्यानंतर आपण आमच्या शोमध्ये एक रॅपिड फायर राऊंड असतो तो घेणार आहोत. सो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो मला वाटतोय तो म्हणजे एनर्जी व्हायब्रेशन्स. ह्याच्याबद्दल आम्ही खूप ऐकलेलं आहे. एनर्जी व्हायब्रेशन्स असतात का आणि ते कशा पद्धतीमध्ये काम करतात? 100% असतात. तुम्हाला आता FM रेडिओ लावतात तुम्हाला 91.5 किंवा 91 FM ऐकायचं आहे, तर तुम्ही काय कुठली फ्रिक्वेन्सी सेट कराल तिथे? ती वाली जी मला ऐकायची. जर 94 केली तर वाजणार नाही. किंवा 91.10 केली तर थोडाफार आवाज इकडे तिकडे होऊ शकतो किंवा ब्लर होईल. तसं आपलं आयुष्य आहे. आपण एनर्जीने बनलेलो आहोत. आपले व्हायब्रेशन्स एवढे स्ट्रॉंग आहेत. हे जे व्हायब्रेशन आपण तरंग जे निर्माण केलेले आहेत ना, मानवाने निर्माण केलेले तरंग, आपण फोन, लॅपटॉप आणि सगळे गॅजेट्स वापरतोय, ते मानवी तरंग आहेत. करेक्ट. परंतु जे व्हायब्रेशन्स तुम्ही म्हणतायत की एनर्जी आणि व्हायब्रेशन्स, याच्यानेच आपलं शरीर बनलेलं आहे. आपले कंपनं, तुमची एनर्जीच तुम्हाला गोष्टी अट्रॅक्ट करून देत असते. आपल्या प्रत्येक सेलमध्ये एनर्जी आहे आणि ती एनर्जी इम्प्लांट केलेली जी आहे त्याला सर्वाईव्ह करण्यासाठी सुद्धा अजून आपल्यामध्ये काय आहे, हर्ट, जो की पंप करत असतो. आपली प्रत्येक सेल रिवायर होते आफ्टर 11 months. प्रत्येक 11 महिन्याने आपलं पूर्ण शरीर रिवायर होतं त्या एनर्जीने. आपला हात मोडला, प्लास्टर करतो, पण ते प्लास्टर बरं करतं का हाताला? शरीरातली आतली ऊर्जा, आतली एनर्जी त्याला बरं करत असते. ते चुना नाही बरं करत. तुमचं डोकं दुखतंय, तुम्ही टॅबलेट घेतात, ती टॅबलेट नाही बरं करत आहे. तुमचा विश्वास मनाचा की काय, मी ही टॅबलेट घेतली, माझं डोकं बरं झालं. प्लेसिबो इफेक्ट तुम्हाला माहिती असेल की 2 असे ग्रुप केले गेले जे आजारी होते. एकाला ज्या टॅबलेट्स लागतात, ज्या पॅरासिटामॉल
ऑल त्या दिल्या गेल्या आणि दुसऱ्या ग्रुपला फक्त कॅल्शियमच्या टॅबलेट्स दिल्या गेल्या. रिझल्ट असा आला की दोन्ही ग्रुप पूर्णपणे बरे झाले. अच्छा. मग दॅट इज प्लेसिबो इफेक्ट. म्हणजे मेडिसिनने नाही बरे होत आहेत तुम्ही, तुमच्या मधल्या एनर्जीने होत आहेत. बरेचसे तुम्ही सर्च कराल तर असे पण लोक आहेत ज्यांना कॅन्सर होता, तो एनर्जीने, त्यांच्या स्वतःच्या एनर्जीने बरा झालेला आहे. कारण कॅन्सर हा मुळात आजार नाही आहे, तो माइंडसेट आहे. आत्ता का जास्त होतोय? कारण आता सतत आपण ते ऐकून आहे ना डोक्यामध्ये ते फिट केलेलं आहे. मग व्हायब्रेशन तुमचे काय होत आहेत की कॅन्सर होऊ शकतो, हे खायचं नाही कॅन्सर होईल, ते खायचं म्हणजे काय, तो कॅन्सर शब्द तुमच्या अवचेतन मनाला बरोबर चुकीचं खोटं खरं काहीच कळत नाही. त्याला काय कळतं? तुमचे व्हायब्रेशन्स, तुमची एनर्जी, तुम्ही काय एनर्जी देतायत? कॅन्सर. मग तो काय करतो? डिटेक्ट करतो शरीरात. तो रिवाईज होऊ शकतो का? 100%. पण तो फक्त मेडिसिनने नाही, तर तुमच्या आतल्या ऊर्जेने. सो आपण 100% ऊर्जेने बनलेलो आहोत. आपल्या एनर्जी आणि आपले व्हायब्रेशन आपण जसे ठेवू तशा गोष्टी आपण आपल्याकडे अट्रॅक्ट करतो. आणि हे 100% खरं आहे. दिस इज प्रूव्हन इन सायंटिफिक लॅब्स. शेवटच्या प्रश्नाकडे वळूयात आपण मॅम, ज्याच्यामध्ये एक तर इनविन्सिबल सोल्सच्या पॉडकास्टच्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगू शकाल आणि बिगिनर्ससाठी तुम्ही काय 3 टिप्स देऊ शकाल? अगदी सोपं आहे. ज्यांना लॉ ऑफ अट्रॅक्शन अजिबात माहिती नाही असे तर खूप कमी लोक असतील आता, कारण सगळीकडे आपल्याला दिसतंय. परंतु ज्यांना सुरू करायचं आहे त्यांनी फक्त उठल्याबरोबर थँक्यू म्हणायला सुरुवात करायची, ग्रॅटिट्यूड करायचं आहे. व्हिज्युअलाइज करा की गोष्टी तुम्हाला मिळत आहेत आणि प्रेझेंटमध्ये मिळत आहेत. कारण पास्ट आणि फ्युचर अशी कुठलीच गोष्ट अस्तित्वातच नाही आहे, ते आपण निर्माण केलेलं आहे. पण प्रेझेंट व्यवस्थित जगला तर आयुष्य व्यवस्थित जगलं जाणार आहे. सो या गोष्टी सगळ्यांनी केल्यात तर लॉ ऑफ अट्रॅक्शन त्यांच्या आयुष्यात काम करेल. आणि फक्त पॉझिटिव्ह राहणं गरजेचं आहे. पण आजचं नुसतं सांगितल्याने काय कोणी पॉझिटिव्ह होत नाही. परंतु जर विश्वास ठेवला त्यांनी, एक 11 दिवस 21 दिवस फक्त उठल्याबरोबर 10 ते 15 वाक्य पॉझिटिव्ह बोलायचे, जे येईल ते. मग मी निरोगी आहे, मी धनवान आहे, मी अबंडन्स, माझ्याकडे अबंडन्समध्ये मनी आहे, किंवा मी स्वतः काय आहे, ऊर्जा आहे आणि ती ऊर्जा माझ्यामध्ये संचारत आहे. माझं सगळं शरीर ऊर्जेने बनलेलं आहे, माझ्याकडे सगळ्या चांगल्या गोष्टी अट्रॅक्ट होतात. जेवढं बोलता येईल तेवढं सगळं पॉझिटिव्ह बोला. बघा 21 दिवस एवढं करून बघा, तुम्हाला लिटल बिट तरी माइंड शिफ्ट झालेली दिसणार आहे. आणि मग ज्यांना पुढे शिकायचं आहे त्यांनी कोर्सेसला ॲडमिशन घ्या. आणि 17 मेला तर नक्कीच या, तुम्ही पण या. नक्की नक्की मॅम. इनविन्सिबल सोल्स पॉडकास्टच्या प्रेक्षकांना एक खास संदेश तुम्ही काय देऊ शकता? स्वतःवर विश्वास ठेवा, तुमचे विचारच तुमची दिशा बदलतात. आपण आपल्या लास्ट राऊंडकडे जाऊयात. काही आता आपण ज्या गोष्टी डिस्कस केल्या त्यातनं आपण काही रॅपिड फायरसाठी तुमच्यासाठी क्वेश्चन्स बनवलेत मॅम. ओके ज्यातनं तुम्हाला एक पर्याय निवडायचा आहे. सो लेट्स सी काय होतंय. ओके. ॲफर्मेशन की व्हिज्युअलायझेशन, कशाला जास्त महत्त्व दिलं पाहिजे? यात नाही करू शकत आपण. बोथ आर इक्वली इम्पॉर्टंट. कारण अफर्मेशन्स म्हणजे काय की तुमचं सकारात्मक लिहिलेलं वाक्य जे तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचं आहे. सो दोन्ही इम्पॉर्टंट आहेत. मॉर्निंग रुटीन इज इम्पॉर्टंट फॉर मॅनिफेस्टेशन ऑर नाईट रुटीन? मॉर्निंग रुटीन. जर आयुष्यामध्ये निवडायचं असेल मॅनिफेस्टेशनसाठी एखादं वाक्य, तर मनी फर्स्ट की पॅशन फर्स्ट? मनी. पॅशनशी पैसा आला की पॅशन कम्प्लीट होतं. आणि पैसा कमवण्यासाठी अगदी पॅशनेट असतात सगळेच माणसं. पॉझिटिव्ह थिंकिंग महत्वाची आहे की प्रॅक्टिकल थिंकिंग? प्रॅक्टिकली पॉझिटिव्ह. विजन बोर्ड जो आपण आता तुम्ही मुद्दा सांगितलात आणि जर्नलिंग, ह्यातनं जर एक काहीतरी निवडायचं असेल तर काय निवडाल? विजन बोर्ड. आयुष्यामध्ये जर पुढे जायचं असेल तर रिस्क घ्यायला पाहिजे की सेफ खेळलं पाहिजे? रिस्क. जगातला आता आपण म्हणू शकतो भारतातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा, जॉब की बिझनेस? बिझनेस. ज्यांना 1 वर्षात करोडपती व्हायचे त्यांनी बिझनेस करावा, ज्यांना 5 वर्षात व्हायचंय त्यांनी जॉब करावा. लक महत्वाचं आहे की लॉ ऑफ अट्रॅक्शन? लॉ ऑफ अट्रॅक्शन. आणि शेवटचे 2 प्रश्न आपण तुम्ही त्याची उत्तरं द्याल. मेडिटेशन की ऍक्शन? ऍक्शन. एक वर्ड ॲडवाइस जर लोकांना तुम्हाला द्यायची असेल सक्सेस मिळवण्यासाठी तर तुम्ही काय द्याल? मॅनिफेस्टेशन. कविता मॅम, तुम्ही आमच्या शोवर आलात आणि मॅनिफेस्टेशन बद्दल असेल किंवा विजन बोर्ड बद्दल असेल, ग्रॅटिट्यूड म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल डिटेल माहिती सांगितली. त्याबद्दल तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर ह्या पॉडकास्टमधून लोकांनाही मॅनिफेस्टेशन बद्दल बऱ्याच गोष्टींची क्लिअरिटी आली असेल अशी आपण आशा व्यक्त करू.
इनविन्सिबल सोल्समध्ये आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला सांगायला विसरू नका. डेफिनेटली कळवा. भेटूया आपण पुढच्या एपिसोडमध्ये एका नवीन गेस्टसोबत. तोपर्यंत धन्यवाद.